नमस्कार. आज आपण बाजार मंडी या विषयावर बोलणार आहोत. कहाणी जरा वेगळीच आहे. राज ठाकरेंनी काल बाळासाहेबांच्या 100व्या जन्मदिवसानिमित्त जोरदार भाषण केलं आणि राज ठाकरे म्हणाले की राजकारणाचा बाजार झालाय, म्हणजे कोणीही कोणाला विकत घेत आहे. संदर्भ होता डोंबिवली, कल्याण डोंबिवली या शहरामध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा. मूळ शिवसेनेला, उबाठाला नाही. म्हणजे उबाठासोबत लग्न केलं आणि शिवसेनेसोबत निघून गेले, अशी ती स्थिती. आता यावर भाष्य करायचं म्हटल्यावर सगळं खरं खरं सांगावं लागेल. आमच्याकडे अनेक केसेस घडतात, अनेक केसेस. काय असतं की नवविवाहिता पळाली, अशा अनेक बातम्या तुम्हाला खास करून MIDCच्या भागामध्ये ऐकायला मिळतील. विवाहिता पळाली. ही विवाहिता का पळते? त्याचं कारण असं असतं की एका मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध एखाद्या माणसाशी लग्न लावून जोडून दिलं जातं, पण ती मुलगी ज्याच्यासोबत लग्न झालंय त्याच्यावर प्रेम करत नसते. तिचं प्रेम दुसरीकडे कुठतरी असतं. माय बाप, आम्ही मरून जाऊ, तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे शब्द वापरल्यामुळं आपल्या मायबापाच्या मृत्यूला कारणीभूत होऊ नये या दबावापोटी ती कोणासोबत तरी लग्न करते. नंतर कळतं की ज्याच्यासोबत लग्न केलंय, म्हणजे कंपनीत कामाला आहे, भरपूर पगार असेल, स्वतंत्र राहता येईल म्हणून ती त्या पोरासोबत लग्न करून येते. आणि आल्यावर कळतं की याचं कंपनीतलं काम आणि तुटपुंजा पगार खारेमुरे खायच्या लायकीचा पण नाही आहे, बाकी मजा तर सोडून द्या. मग तिला आपलं जुनं प्रेम आठवतं आणि ज्याच्यावरती जीव आहे त्याच्यासोबत ती सारखी दिसू लागते. आणि एक दिवस असा येतो की त्याच्यासोबत ती पळून निघून जाते, खरं प्रेम असतं म्हणून. मग नवरा म्हणतो माझी बायको पळून गेली. बायको तुझी लोकांनी करून दिलेली असते, ती सांभाळण्याची लायकी त्याच्यात नसते, आणि दुसरी गोष्ट तिचा जीव देखील तुझ्यावर नसतो, ती तडजोड असते. ज्याची होती त्याच्यासोबत ती निघून जाते. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने दिलेला पाठिंबा हा मनसेने दिलेला नाही आहे. ती केस इथे बरोबर लागू पडते. शिंदेच्या शिवसेनेचे असलेले लोक, ज्यांना आपल्या पक्षातून तिकीट मिळणं अवघड आहे असं वाटत होतं, त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मनसेशी संबंध ठेवलेले होते. म्हणजे इच्छेविरुद्ध विवाह केलेला होता. लग्न झालं, संसाराची वेळ आली आणि हा खारेमुरे सुद्धा घेऊन देऊ शकत नाही बागेत गेल्यावर, पाणीपुरी तर लांबची गोष्ट आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि आलेल्या 4-5 पैकी 4 यांनी ठरवलं की आपण आता आपल्या जुन्या प्रियकराकडे जाणं आवश्यक आहे, कारण तोच आपल्याला सांभाळू शकतो. गेले निघून, संपलं. जर ते 4 जण निघून गेले असते तर कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरली असती का? मग आपली इज्जत झाकून ठेवण्यासाठी, बाई तू माझी बायको म्हणून राहा, भलेही संसार दुसऱ्यासोबत कर, असं म्हणून आपली झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी फॅमिली फ्रेंड असा शब्द वापरतात आपल्याकडे हल्ली. आजकाल फॅमिली फ्रेंड आहे आमचा, तो फॅमिली फ्रेंड बनवत शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कारण 4 जण गेले असते तर उरली सुरली ही निघून गेली असती. त्यापेक्षा शिंदेंनाच पाठिंबा देऊन टाकून आपली वाचवून घ्या, असा तो सगळा प्रकार आहे. राज ठाकरे याला बाजार म्हणतात. बाजार. मला राज ठाकरेंना एक साधा प्रश्न विचारायचा आहे, हा बाजार नेमका सुरू केला कोण? सुरू कोण केला? म्हणजे याला जबाबदार भाजपची माणसं आहेत का, काँग्रेसची माणसं आहेत का, राष्ट्रवादीची माणसं आहेत का?
म्हणजे बाजारात एक विक्रेता असतो आणि एक खरीददार. बाजार तेव्हाच भरतो ना, की बाजार नुसत्या विक्रेत्यांनी नाही भरत. नुसताच माल आणलाय आणि खरेदीला कोणीच नाही, असा बाजार होतो का? किंवा खरीददार खूप आहेत आणि विकायला मालच नाही, याला बाजार म्हणता येईल का? याला बाजार म्हणत नाहीत. बाजार गर्दी असते खरेदीदाराची आणि विक्रेत्यांची. जेव्हा विकायला माणूस येईल तेव्हा खरेदीदार खरेदीला तयार असतो. सिंपल लॉजिक आहे बाजारचं. म्हणजे भाजप किंवा शिंदे माल विकत घेत असतील, त्याला आपण मालच म्हणूया, म्हणजे राज ठाकरेंचा बाजार आहे तर शब्द मालच वापरू. नगरसेवकांचा माल विकत असतील तर हा माल विक्रीला कोणीतरी काढलेला असला पाहिजे. तो विक्रीला काढलेला कोण आहे? म्हणजे मनसेच्या झेंड्याखाली, दांड्याखाली, चिन्हाखाली निवडून आलेली उमेदवार, नगरसेवक हे विक्रीसाठी सज्ज होते. बरं, गंमत अशी आहे की माझ्या शेतात पिकवलेला गहू, ज्वारी, भाजी स्वतःहून बाजारात जाऊन विक्रीला उपलब्ध राहत नाही. त्याला मला किंवा माझ्या कोणातरी माणसाला सांगावं लागतं की बाबा बाजारात नेऊन टाक. शरद पवार म्हणाले होते, बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो. बैलाला बाजार दाखवावा लागतो. बैल जाऊन बाजार बघत नाही. मग दाखवणारा कोण आहे याचा विचार करणार आहात की नाही राजसाहेब? हा बाजार दाखवणारा कोण आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. मी काही उदाहरणं देतो राजसाहेबांना लक्षात यावीत म्हणून. राजसाहेबांनी नुकताच पक्ष स्थापन केला होता आणि पुण्यामध्ये कलमाडींच्या नेतृत्वातील काँग्रेसला आपला महापौर बसविण्यासाठी काही नगरसेवकांची आवश्यकता होती. कलमाडी बिग शॉट, मोठे खरीददार गेले बिचारे. या कलमाडीच्या उमेदवारांना, म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांना कोणत्या पक्षाच्या 7 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता? 5 की 7 आकडा कन्फर्म करून घ्यावा लागेल. कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता? काँग्रेसच्या कलमाडींना पाठिंबा देताना हा बाजार भरला होता की प्यार प्यार में चालू होतं? म्हणजे देण्या घेण्याचा बिनविरोध शब्द कोणता टाकायचा आहे तुमचं तुम्ही टाका त्या विच्या जागी. हे काय चालू होतं? याला बाजार काय म्हणतात? याला कसला बाजार म्हणतात? 2009 साली राज ठाकरेंचे त्यांच्या आयुष्यात एकदाच 12-13 आमदार निवडून आले होते. एकदाच, पुन्हा आले नाहीत. पुन्हा एक हाती सत्ता आहे. पुन्हा एक हातीच आली ती. पुन्हा पुढे काही 2 आकड्यात संख्या गेलीच नाही. एक हाती सत्ता आली ती. या आमदारांना राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी कोणत्या बाजारात विक्रीला काढलं होतं राजसाहेब? कि मोहब्बत में चल रहा था सब कुछ, रात को अंधेरे में छत पे आजा, चुम्मा लेके निकल जा, असं चालू होतं का? आपल्या या 12-13 आमदारांना बाजारात विक्रीसाठी कोण उपलब्ध ठेवलं होतं? कोण होती ती बेगम जान जी विक्रीला काढत होती? मला आठवतंय 2012 मध्ये संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये मनसेचे काही जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. याच्यामध्ये दिवंगत अतुल सरपोतदारांच्या वरती बरेचसे आरोप मनसेमधून झालेले होते. बरेचसे आरोप ते यात होते नव्हते याच्या खोलात आम्ही जात नाही. त्यावेळेला संपादक होतो, त्यावेळेसच्या अनेक बातम्या छापल्यात. एका सभापती पदाच्या बदल्यात मनसेच्या कोणकोणत्या जिल्हा परिषद सदस्यांना काय काय बहाल केलं गेलं याची रीतसर कहाणी तेव्हाच्या वर्तमानपत्रात छापून आली आहे. संभाजीनगर विधानसभेच्या वेळी लोकमताचा आदर करण्यासाठी, शिक्षण मंत्री असलेल्या लोकमताचा आदर करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना दरडावून अनेक शिक्षण संस्था पदरात पाडून घेण्याचे काळे धंदे नवी मुंबईतल्या कोणत्या नेत्याने केले होते? म्हणजे उमेदवारी सुद्धा विकली होती, जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा विकलं होतं, कलमाडींना नगरसेवक विकले होते, काँग्रेसला राज्यसभा
आणि विधान परिषदेत 60 सदस्य विकले होते. हो, विकले होते का काय होते ठरवायचं आहे आपलं. बाजार नावाचं जे कल्चर आहे ना, ते कोण सुरू केलं होतं कळणं आवश्यक. अहो, कधी शर्टासहित पाठिंबा तर कधी बिनशर्ट पाठिंबा. 2019ला कोणाला पाठिंबा दिला होता, 2024ला कोणाला पाठिंबा दिला होता. तेव्हा हेच उद्धव ठाकरे बिनशर्ट पाठिंबा अशी कोटी करत होते. 2024 पर्यंत या सगळ्या गोष्टींची विक्री करताना खरेदीदार सापडल्यावर विक्री करणारा माणूस या बाजारातली बेगमजान ठरतोय का? म्हणजे कधी आपल्याला वेगळाच धक्का बसला की मी नाही त्यातली असं म्हणायचं, आणि कडिलावा आतली असा जो प्रकार आहे ना, तो फार धोकादायक असतो. शुचिर्भूत होऊन संध्याकाळच्या वेळी वैचारिक शुद्धतेची भाषणं करणाऱ्यांनी आपल्या चारित्र्याची, राजकीय चारित्र्याची एकदा पडताळणी करणं आवश्यक आहे. तेव्हा तेजस्वी विचार व्यक्त करताना या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक